हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 51 जिद्द. श्रीमंत पेशवे सरकार बाहेरून वाड्यावर आल्यावर त्यांचे पाय धुण्यासाठी नोकर ठेवलेले होते. त्या नोकरांमध्ये श्रीमंतांचे पाय पाण्याने चोळून धुण्यासाठी जो नोकर होता त्याला मदतनीस म्हणून श्रीमंतांच्या पायावर पाण्याची धार धरण्यासाठी एका गरजू अशा लहान मुलाची नेमणूक केलेली होती. तो लहान मुलगा जेव्हा दररोज श्रीमंतांच्या पायावर पाण्याची धार धरत असे तेव्हा त्याचे लक्ष श्रीमंतांच्या पेहरावाकडे जात असे. बालसुलभ विचारांप्रमाणे आपणही मोठेपणी असे व्हावे असे त्याच्या मनात येत असे. विशेष करून श्रीमंतांच्या कानात जी हिरेमोते बसवलेली सोन्याची बिगबाळी होती ती त्याला फार आवडत असे. अशीच बिगबाळी आपल्याही कानात असावी असे त्याला मनापासून वाटत असे. एकदा असेच त्याने श्रीमंतांच्या पायावर पाण्याची धार धरलेली असताना त्याचे लक्ष श्रीमंतांच्या कानातील त्या बिगबाळीवर गेले. त्याची त्या बिगबाळीवर तंद्री लागली. त्यामुळे पाण्याची धार श्रीमंतांच्या पायावर न पडता बाजूला पडू लागली. हे श्रीमंतांच्या लक्षात आल्यावर खुद्द श्रीमंतांनीच त्याला विचारले, "का रे, तुला पाण्याची धार पायावर नीट धरता येत नाही का? लक्ष कोठे आहे तुझे?" तो मुलगा फारच प्रामाणिक होता. त्याने श्रीमंतांना सत्य ते सांगितले. "श्रीमंत, माझे लक्ष तुमच्या कानातील बिगबाळीवर गेले. मलाही वाटले की अशीच हिरेमोती बसवलेली बिगबाळी माझ्या कानात असावी." त्यावर श्रीमंत पेशवे म्हणाले, "त्यासाठी आपली लायकी सिद्ध करावी लागते." त्या मुलाने आपल्या नोकरीला रामराम केला आणि तो सरळ काशीला गेला. तेथे त्याने भिक्षा माधुकरी मागून वारावर जेवून मोठ्या जिद्दीने विद्याभ्यास केला, ज्ञान संपादन केले. आता तो पूर्वीचा लहान मुलगा राहिला नव्हता, तर तो एक व्युत्पन्न विद्वान शास्त्री पंडित झाला होता. हे शास्त्रीबुवा एक दिवस श्रीमंत पेशव्यांसमोर येऊन उभे राहिले. त्याने स्वतःची लायकी सिद्ध केली होती. श्रीमंतांनी त्याची विद्वत्ता पाहून त्याला साजेशी अशी नोकरी दिली. पुढे हे शास्त्रीबुवा पेशव्यांचे मुख्य न्यायाधीश झाले. हेच ते सुप्रसिद्ध न्यायाधीश श्री रामशास्त्री प्रभुणे होत. हरि ओम.